मला बरेच लोक डीएम करून विचारत असतात, कमेंट करून विचारत असतात की इकडे तुमच्या इकडे दुबईला मराठी चॅनेल लागतात का, तुम्ही मराठी मूव्ही बघता का. तो हो बघतो आम्ही, पण नाही इकडे चॅनल लागतात सगळे मराठी चॅनल वगैरे. तुम्हाला ते एशिया चॅनलचं एक पॅकेज घ्यावं लागतं, त्याच्यामुळे तुम्ही मराठी वगैरे सगळं काही बघू शकता इकडे. पण ना यार मी ना ते मराठी सिरियल वगैरे नाही बघत. हा यार काय होतं माहितीये का, 3 तासाचा पिक्चर बघितला तर मी त्याच्यात रमून जाते. आता तर हे 8-8 तासाच्या वेबसिरीज आल्यात, त्या पण असं होतं ना की रात्री 8-9 किंवा 10 वाजता आपण जेवण वगैरे झाल्यानंतर बघायचा विचार केला सगळं घर आवरून, त्याच्यानंतर मग रात्रीचे 2, 3, 4, 5 वाजताच बघतो पण, कारण की ते अर्ध्यावर सोडवत नाही. हा जर बघता बघता डोळे बंद झाले आणि झोपलो आपण तर वेगळी गोष्ट आहे, पण नाही झोप येते, इंटरेस्टिंग आहे काहीतरी, कोणी मर्डर केलं, काय चाललंय, दया कुछ गडबड हे असं होतं ना, त्यावेळी मग आहे ना कंट्रोल नाही होत. मग विचार करत तरी पण आता एक वेब सिरीज झाली 8 तास पूर्ण बघितली, त्याच्यानंतर आपल्याला चाहूल नुसती कधी दुसरा पार्ट येतोय, कधी त्याचं 3rd पार्ट येतोय. म्हणजे हे आपलं नुसतं ना हावरटपणा चाललाय. म्हणजे आपल्याला ना आता सगळं फटाफट फटाफट बघायचंय आणि सगळं पटापट पटापट जाणून पण घ्यायचंय. पण ना मला इरिटेशन होतं ना ते सिरियलचं होतं. या रोज अर्धा तास, त्या अर्ध्या तासामध्ये पण फक्त 20 मिनिटाची सिरियल असते, 5-5 मिनिटाचे ते ब्रेकच असतात. त्याच्यामध्ये पण आहे ना हे एंड मुमेंटला असं कशावर तरी संपवणार ना, काय 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 इरिटेट होतं मला ते. आणि त्याच्यानंतर प्रत्येक घरामध्ये सासू अत्याचार करते, सून चांगली आहे. हे काय चाललंय यार या सिरियलमुळे. तर आहे ना कधी कधी माझी सासू चांगली असून पण मी तिच्याकडे अशा नजरेने बघते की हिच्या मनात पण हे येत असेल. आणि काही काही जावा एकदम डेंजर दाखवणार, मोठी जाव घरातली जी छोट्या जावेला त्रास देते. व्हॉट इज दिस यार. माझ्या घरात तर बघा मी छोटी आहे आणि आम्ही तर दोघी एकमेकीला काही त्रास देत नाही, पण नाही असं मनात येतं. मग ते सिरियल बघून ना असं कधी कधी ना वाईट विचार येतात मनात. हे असं काय होणार तर नाही ना. माझ्या घरात तर माझी मम्मी पण असं विचार करणार, आणि ह्यांचं ना डायरेक्टर काय विचार करतोय ना ह्याच्या आधी ह्यांच्या डोक्यात पण विचार येणार, आणि नंतर आहे ना त्यांनी काही चुकीचं केलं तर बोलणार ही येडच आहे, ह्याला कळतच नाही. काय ती येडी आहे, तिला पैसे मिळाले ते सगळं करायचं नाटकी. आणि नंतर मग ह्या ऍक्ट्रेस लोकांचे ह्यांची इंस्टाग्राम दाखवले या लोकांना की आमच्या घरातले शॉकमध्येच, अगं ती साडी आणि ड्रेस घालते ना आता हे काय घातले. मग बघा ते असं म्हणजे ते नकली आहे ना, ते लोकांना कळतच नाही हे सगळं. काय मी व्हिडिओ बनवले मला पण कळत नाही, पण बनवलंय बघा आता खरंच.